सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर काल आमचं अचानकच ठरलं की दगडूशेठ गणपतीला दर्शनासाठी जायचं. त्यानंतर आम्ही निघालो. थोडंसं पावसाचं वातावरण होतं आणि खूप वेळेस असं होतं ना की अचानक ठरवलं की लगेच जाऊन दर्शन घेऊन पण येऊ शकतो आणि कधी कधी प्लॅनिंग केली की ती तशीच राहते. आज जायचं उद्या जायचं म्हणतो आपण, पण ते तसंच राहून जातं नंतर. त्याच्यानंतर छान दर्शन वगैरे केलं आम्ही. गर्दी काहीच नव्हती. 10-15 मिनिटांमध्ये दर्शन झालं आमचं. आणि आतमध्ये शूट करायला अलाउड नसतं, त्यामुळे आतमधलं मी काय शूट घेऊ शकले नाही. जितकं घेतलं तितकं दाखवते तुम्हाला. आम्हाला जाताना खूप ट्रॅफिक आणि थोडासा पाऊसही लागला होता, पण तिथं गेल्यानंतर ना ते सगळे कष्ट वर्थ झाले असं वाटलं. आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. आज आहे आषाढी एकादशी, त्यामुळे छान विठ्ठलाची गाणी लावून सकाळची सगळे कामे करून घेतली. छान घर वगैरे क्लीन करून देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर फराळासाठी बनवलं साबुदाणा आणि चकल्या तळल्या थोड्याशा. म्हणलं जास्त कशाला बनवत बसायचं, नाही तर असं होईल की एकादशीने दुप्पट खाशी. आणि तुमच्यासोबत आज एक गोष्ट शेअर करते, ती म्हणजे आजपर्यंत जवळपास माझ्या चॅनलवर मी 40 व्हिडिओज अपलोड केलेत, पण त्याच्यापैकी फक्त 2 किंवा 3 व्हिडिओलाच तुम्ही चांगलं प्रेम दिलेलं आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझं स्वतःचं असं मत आहे की सुरुवात तर प्रत्येकजण करतो, आपल्या परीने कष्ट तर प्रत्येकजण करतो, पण तिथं आपलं बेटर देणं हे आपलं कर्तव्य असतं आणि शेवट कोण चांगली करतं याला महत्त्व असतं. आजच्यासाठी एवढंच. भेटू परत एका व्हिडिओ.